कसे सर्वजण मजेतच असायला हवे. तर आज बनवते मी ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाण्याचे लाडू. तर त्यासाठी सुरुवातीला मी तूप गरम करून घेते आणि त्यामध्ये काजू आणि बदाम थोडे फ्राय करून घेते. तर हे सर्व काही आपल्याला मंद आचेवरतीच करायचं आहे. ते फ्राय करून घेतल्यानंतर बघा बाकीचं सुद्धा मनुके आहे. त्यानंतर जे काही मी हे घेतलेलं आहे शेंगदाणे आहेत तर ते सुद्धा भाजून घेत आहे आणि मखाणे सुद्धा घेतलेले आहेत. तर हे सुद्धा मी सर्व काही मंद आचेवरती भाजून घेणार आहे. तर असंच आमच्या घरात खरं तर ड्रायफ्रूटचे आणि शेंगदाण्याचे प्रत्येक वेळेस लाडू बनवतात. त्यावेळेस म्हटलं की हे लाडूची रेसिपी अशी देखील मी तुमच्यावर शेअर करावी असं मला वाटलं आणि तेच मी तुमच्यावर आज शेअर करते आहे. तर बघा ते सर्व काही भाजून घेत आणि नंतर तुपामध्ये मखाणे सुद्धा कमी आचेवरती भाजायला टाकलेले आहेत. तर ते सुद्धा अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि नंतर जे मनुके आहेत गूळ चिरून घेतलेलं आहे तर ते सर्व काही मी सांगणार आहे तुम्हाला की मी कसं घरगुती रेसिपी बनवते ते. आणि खरंच खूप छान लाडू होतात असे बनवल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांसाठी सुद्धा घरी बनवू शकता कारण खूप हेल्दी आहेत आणि घरच्या व्यक्तींसाठी सुद्धा बनवू शकता. तर बघा हे सर्व काही लालसर भाजून घेतलेलं आहे आणि तूप आतमध्ये होतं त्यामुळे मी मिक्सरच्याच भांड्यात काढून घेतलं. म्हटलं थोडं थंड झाल्यानंतर मग एका प्लेटमध्ये काढून घेणार आणि नंतर मग मनुके भाजण्यासाठी टाकले. तर ते सुद्धा आपल्याला कमी आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. मी ह्याला तूप नाही टाकलं म्हटलं की आधीच खूप सारं तूप झालेलं होतं. त्यानंतर बघा मनुके देखील अगदीच छान भाजले गेलेले आहेत. तर ते सुद्धा मी इथे काढून घेते आणि नंतर शेंगदाणे भाजायला घेते. तर ते सुद्धा आपल्याला कमी आचेवरती मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत चांगले खरपूस. आणि नंतर मग सर्व काही मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे, ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा शेंगदाणे पण लालसर असे भाजले गेलेले आहेत आणि गॅस मी बंद करते. जरा आज गार झाल्यानंतर मग सर्व काही बारीक करणार आहे. तर बघा असं सर्व काही ड्रायफ्रूट्स एकत्र करून बारीक करून घेतलं आणि त्यानंतर शेंगदाणा देखील बारीक करून घेतलं. आणि बघा हे सर्व काही बारीक करून घेतल्यानंतर ग्राइंड करून घेतल्यानंतर मग शेवटी गूळ टाकायचा आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरवरती बारीक फिरवून घ्यायचा. नंतर आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे आहेत. तर बघा सर्व काही मिक्स झाल्यानंतर मी पुन्हा ग्राइंड करून घेतलं आणि नंतर लाडू हे करायला घेतले, बनवायला घेतले. तर बघा खूप असे छान लाडू झाले होते आणि नंतर देवाला देखील मी नैवेद्य दाखवला कारण आमच्या घरात जे काही नवीन पदार्थ होतात तर त्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि नंतर मग घरी खाल्ला जातो. तर असे लाडू झालेले आहेत. तुम्हाला कसे वाटले तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. चलो बाय.